नमस्कार. शेतकरी भावांनो, माय बहिणींनो, शेतीवर जगणाऱ्या माझ्या सर्व कष्टकऱ्यांनो, आज मी तुमच्याशी शेतीमालाच्या भावाच्या संदर्भात बोलणार आहे. पण आजचा मुद्दा हा महत्वाचा, अन्नदाता शेतकऱ्यांना ऊर्जादाता करण्याचं जे सरकारचं, मोदी सरकारचं धोरण होतं, त्यात आज या ऊर्जादाता झालेल्या शेतकऱ्याची कशी अनन्य दशा करून टाकलेली आहे त्याबद्दल बोलणार आहे. शेतीमालाच्या भावाचा प्रश्न तर सुटत नाहीच, पण दिवसेंदिवस शेतकऱ्यांची लूट वाढत आहे, यावर आपल्याला सविस्तर बोलण्याची गरज आहे. मला असं वाटतं की नरेंद्र मोदी साहेबांनी 2014 मध्ये जे आपल्याला आश्वासन दिलं होतं ते फार सोप्या शब्दात त्यांनी मांडलं होतं की मनमोहन सिंग सरकारचं धोरण हे मर जवान मर किसान आहे. मी सत्तेवर आल्यावर जय जवान जय किसान करीन. आणि स्वामीनाथन आयोगानं जे म्हटलं आहे की सर्व शेतीमालाचा खर्च, शेतीचा खर्च हिशोबात घेऊन त्याच्यावर 50% नफा जोडून शेतकऱ्यांना भाव देईन. आणि ते जाहीर सभेमध्ये प्रश्न विचारायचे की फिर किसान आत्महत्या क्यों करेगा. लोक म्हणायचे नाही करेगा, नाही करेगा. आज जवळपास 11 वर्ष पूर्ण झालेली आहेत. 12व्या वर्षात आहेत ते प्रधानमंत्री पदावर. 25 वर्ष गुजरातचे मुख्यमंत्री होते. पण शेतीचा प्रश्न सुटला का? मोदींचे समर्थक असं म्हणतात की त्यांनी जे 3 कायदे आणले होते ते जर राहिले असते तर सुटला असता. आता ते कायदे का आणले होते, ते कायदे मागे का घेतले, त्याच्या पाठीमागचं कारण काय, या सगळ्याचा फार गंभीरपणे विचार करण्याची गरज आहे. पण मुळात मुद्दा हा आहे की अन्नदाता शेतकऱ्याला आमचे नितीन भाऊ गडकरी असं म्हणायचे की नुसतं गहू तांदूळ पिकवून आता शेतकऱ्यांचं दारिद्र्य दूर होणार नाही आहे, शेतकऱ्यांची क्रयशक्ती वाढणार नाही आहे, तर त्याला आम्ही अन्नदाताच्या ऐवजी आता ऊर्जादाता करणार आहोत. निर्मला सीतारमणजी जे आमच्या देशाच्या अर्थमंत्री आहेत, त्यांनी 2019 पासून हे सांगायला सुरुवात केली होती की अन्नदाता किसानों को अब हम ऊर्जादाता बनाने वाले हैं, उनके पास गांव में पैसा ज्यादा जाने वाला है, उनकी समृद्धि होने वाली है, और इसलिए हम अब शक्कर से ही, गन्ने से ही नहीं तो अनाज से भी इथेनॉल बनाएंगे और पेट्रोल में इथेनॉल मिलाकर आम्ही त्या शेतकऱ्यांचं इथेनॉल विकत घेऊ. आणि निर्मला सीतारमणजी, नरेंद्र मोदीजी, आमचे नितीन भाऊ हे म्हणायचे की आम्हाला परदेशातनं जे तेल आयात करावं लागतं आहे, क्रूड ऑइल, पेट्रोल, डिझेल, त्याच्यावर जे लाखो करोड रुपये खर्च होतात त्यात ते पैसे आम्ही डॉलर वाचवू. चांगली गोष्ट आहे. सुरू झालं. पेट्रोलमध्ये 20% इथेनॉल मिक्स करण्याचं धोरण जाहीर झालं. इथेनॉल तयार करण्याकरता लागणारे कारखाने उभे करण्याकरता धोरण जाहीर झालं. अनेक साखर कारखान्यांनी इथेनॉल तयार करण्याकरता मोठ्या प्रमाणात इन्व्हेस्टमेंट केलं. मक्यापासून, तांदळापासून इथेनॉल तयार करणारे कारखाने जागोजागी उभे झाले. इथेनॉल हे फिजिबल आहे नाही आहे याच्यावर आपण एक दिवस वेगळं बोलूया. पण या सगळ्यामुळे काय झालं की इथेनॉलच्या वापरामुळे खरंच काही पिकांना भाव मिळायला सुरुवात झाली. उसालाही भाव मिळायला सुरुवात झाली. तिथे बदमाशी झाली की मोलॅसेसमध्ये जास्त साखर सोडून द्यायची, साखरेची रिकव्हरी कमी दाखवायची, इथेनॉलमधनं पैसे करायचे, ऊस उत्पादकांची लूट वाढली अशी तक्रार आहे. तांदळाच्या कणीपासून आणि तांदळापासून इथेनॉल तयार होऊ लागलं. मक्यापासूनही इथेनॉल तयार होऊ लागलं. आणि मागच्या वर्षी तर खरंच मक्याला इतके चांगले भाव मिळाले देशात की 2225 रुपये MSP असताना 2425 रुपयापर्यंत मका गेला. आणि भारत सरकारला मागच्या वर्षी मका आयात करायला लागला होता. आयात केला आपण.
आणि त्याचा परिणाम असा झाला की मागच्याच वर्षी या देशामध्ये मक्याची क्रांती आली आणि मक्याचा पेरा एकदम वाढला. बिहारपासून कर्नाटकापर्यंत, उत्तर प्रदेशपासून गुजरातपर्यंत सगळीकडे मका वाढला आणि यावर्षी मक्याचे भाव पडलेत. 2400 रुपये यावर्षी MSP आहे. पूर्ण देशात 1100 ते 1900 रुपयापर्यंत मका खपतो आहे. त्याला MSP ही मिळत नाही. म्हणजे आज ऊर्जादाता शेतकऱ्याची सुद्धा हाल बेहाल झाले आहेत. हे नाकारू शकतील का कोणीही? आणि हे का झालं? आता असं सांगितलं जात आहे की अमेरिकेचा दबाव आहे त्यांचा मका आयात करण्याकरता. असेलही. पण दुसरा प्रश्न असा आहे की तुम्ही जर इथेनॉल विकत घेण्याकरता 71 रुपये 33 पैशाची MSPची गॅरंटी देता, तर मग मका उत्पादक शेतकऱ्यांना 2400 रुपयाची MSPची गॅरंटी का दिली जात नाही? हा प्रश्न मी नितीन गडकरींना आणि शिवराज सिंग चौहानांना, देशाच्या कृषी मंत्र्यांना पत्र पाठवून विचारलेला आहे. मला असं वाटतं की गावागावात हा प्रश्न विचारला गेला पाहिजे की इथेनॉलला MSPची गॅरंटी, पण मक्याला का नाही MSPची गॅरंटी मग 2400 रुपयाची? आणि माझी माहिती दुसरी अशी आहे की यावर्षी आत्ता एवढ्यातच भारत सरकारने त्यांच्या गोडाऊनमधला तांदूळ बाजारात स्वस्त भावात या इथेनॉल करणाऱ्या कारखान्यांना उपलब्ध करून दिला. आता बघा तुम्ही, अशा पद्धतीने जर सरकार करणार असेल तर मग शेतकऱ्यांनी उत्पादन वाढवायचं कशा करता? आणि उत्पादन वाढवणं हा गुन्हा ठरतोय की काय, अशी म्हणायची वेळ पुन्हा आलेली आहे. आम्ही सुरुवातीपासूनच सांगतोय की भारत सरकारचं, मग ते कोणत्याही सरकारचं असो, ते धोरण असंच होतं की प्रोड्युशन पेरिस, उत्पादन वाढवा आणि मरा. हरित क्रांतीमध्ये सुद्धा हेच झालं होतं की उत्पादन वाढवा आणि उत्पादन वाढलं, बाजारात आलं की मग भाव पडले की मरायचं. म्हणूनच मला वाटतं लालबहादूर शास्त्रींनी CACPची, कमिशन फॉर ॲग्रिकल्चर प्रायसेस अँड कॉस्टची, शेतीमालाच्या हमी किमतीची रचना केली होती. आणि डॉक्टर स्वामीनाथनांनी फार्मर्स कमिशनच्या रिपोर्टमध्ये भारत सरकारला हे सांगितलेलं आहे की सर्व खर्चावर 50% नफा जोडून शेतकऱ्यांना भाव दिला पाहिजे त्यांची क्रयशक्ती वाढवण्याकरता. जो माणूस हरित क्रांतीचा उत्पादन वाढवायला सांगत होता तोच माणूस 2006च्या आपल्या फार्मर्स कमिशनच्या रिपोर्टमध्ये शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढवण्याकरता रिकमेंड करतो आहे. त्याला भारतरत्न दिलं, पण त्याच्या या विचाराचा आम्ही सन्मान करतो आहे का, हाही विचार करण्याची वेळ आलेली आहे. मला असं वाटतंय की इथेनॉल हे फिजिबल आहे की नाही याच्यावर नंतर वाद आपण करूया. इथेनॉलमुळे पेट्रोल डिझेलच्या याच्यात काही फरक पडतो का, मायलेजमध्ये फरक पडतो का, कारच्या इंजिनवर फरक पडतो का, याचा विचार नंतर करूया. पण तुम्ही शेतकऱ्यांना इथेनॉलचं लालूच दाखवून अन्नदाताचा ऊर्जादाता करून त्याला एक भविष्याचं चांगलं चित्र दाखवलं आणि आज त्याला वाऱ्यावर तुम्ही सोडता आहात. हा माझ्या मते अन्याय आहे. याच्यावर सरकारने ताबडतोब निर्णय घेण्याची गरज आहे. शेतकऱ्यांना असे खूप उपदेश आतापर्यंत झालेले आहेत. याचा पुढचा एक उपदेश आहे, बांबू लावा. शिंदे साहेबांनी 7.5 लाख रुपये हेक्टरी बांबूला सबसिडी देण्याची घोषणा केलेली आहे. बांबूपासून इथेनॉल आणि वीज निर्मितीचे स्वप्न दाखवले जातात आहेत. आज मका उत्पादकांचे हाल बेहाल झाले, उद्या बांबू उत्पादकांचे हाल बेहाल होतील. हे काही भविष्यात सांगण्याची गरज नाही. याचं एकच उदाहरण देतो आणि संपवतो की छत्तीसगडमध्ये रमन सिंगांनी जेट्रोपावरनं असं स्वप्न रंगवलं होतं की छत्तीसगडला आम्ही आता खाडीच्या देशापासून डिझेलपासून मुक्त करू. आणि त्यांनी घोषणा दिली होती की अब तेल नहीं आएगा खाडी से, अब तेल आएगा बाडी से. त्याचं काय झालं याचाही विचार करावा, याच्यावरही आपण बोलूया. पण आज इथेनॉलचं गाजर दाखवून मका उत्पादक शेतकऱ्यांचे हाल बेहाल होतात आहेत. हे सत्य मला असं वाटतं कोणीही नाकारू शकत नाही. माझी विनंती आहे की यावर्षी एकाही खरीप पिकाला MSP सुद्धा मिळत नाही. अशा परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांनी कर्ज परत कसं करायचं, आपलं कुटुंब कसं पोसायचं
आणि मोदीजींच्या स्वप्नाचा सबका साथ सबका विकासाचा भारत कसा उभा राहील यावर जर कोणी आमचं मार्गदर्शन केलं तर त्याचं आम्ही स्वागत करूया. त्या मार्गदर्शनाकरता कुठे यायचं, केव्हा यायचं हे आम्हाला सांगा. आम्ही आमचे सगळे स्नेही आणि शेतकरी हितचिंतक आणि शेतकरी शेतमजूर घेऊन येऊया. अशी चर्चा व्हायला काही हरकत आहे का? नमस्कार, धन्यवाद.